बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींसंदर्भात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी पालकांसह 28 जून रोजी स्थानिक गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। तालुक्यातील विविध शाळांवर शिक्षकांची रिक्त पदे असल्यासंदर्भात पालकांनी स्वाभिमानीचे ज्ञानेश्वर टाले यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। पालकांच्या तक्रारी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता 28 जून रोजी पालक आणि डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी या संदर्भात कार्यवाहीसाठी स्थानिक पंचायत समिती अंतर्गत असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला। परंतु यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गटशिक्षणाधिकाऱ्यांसह एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने डॉक्टर ज्ञानेश्वर टाले आणि पालक कमालीचे संतप्त झाले। तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याचे यावेळी त्यांच्या निदर्शनास आले। कार्यालयात कर्मचारी आणि गटशिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने पालकांनी याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले। यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष टाले यांनी गटशिक्षणाधिकारी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी फोनद्वारे संपर्क केले असता त्यांच्याशी संपर्क होत नव्हता। यामुळे आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांसाठी ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। दरम्यान या आंदोलनाचे 2 तास फेसबुक लाईव्ह करण्यात आले होते। यामुळे जिल्ह्यातील वरिष्ठांनी या आंदोलनाची दखल घेत दांडी बहादर कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी बुलढाणा यांनी सांगितल्याने तुर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। आज आम्ही मेहकर पंचायत समितीतील शिक्षण विभागामध्ये आलो होतो। काही शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक अडीअडचणींसाठी इथं आम्ही आलो होतो। मात्र शिक्षण विभागामध्ये एकही कर्मचारी अधिकारी हजर नसल्यामुळे गेल्या 2 तासापासून आम्ही इथं बसून आहे आणि या शिक्षण विभागाच्या गठन कारभाराची माननीय गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी चौकशी केली पाहिजे। या प्रकारची चौकशी करून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आज करतो। आणि जर यांच्यावर कारवाई झाली नाही, या प्रकरणाची चौकशी लागली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच या प्रकरणात निवेदन देऊन एक आक्रमक स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।